नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं देऊळवाड्यात आळंदी येथील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान नुकतंच झालं आहे. इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि या महापुरामुळं आळंदीत येणाऱ्या चारही पुलावरून वाहत असलेलं पाणी यामुळं यावर्षीच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान कसं करणार हा प्रश्न होता. परंतु त्याच्यावर मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासनानं तोडगा काढला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तसाच तो निर्णय अंमलातही आणला. पादुकांना स्नान घातल्यानंतर मानाची अश्व तिथं मंदिरात दाखल झाल्यानंतर आरती झाली आणि त्यानंतर माऊलींची मूर्ती आणि पादुका त्या पालखीत ठेवण्यात आल्या आणि ही पालखी मग खांद्यावर घेऊन मानकरी देऊळवाड्याच्या बाहेर निघण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागला. कारण उपस्थित असलेले वारकरी टाळ मृदंग याच्या तालात अभंग गात होते आणि माऊलींचा जय जयकार करत होते. या अगदी धार्मिक वातावरणात पालखीनं मग तिथून प्रस्थान केलं आहे. आज पालखीचा मुक्काम तसा आळंदी शहरातच असणार आहे आणि उद्या पालखी पुण्यात येईल आणि पुण्यात उद्या 9 आणि 10 तारखेला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेत असणार आहे. तर इकडं जगद्गुरू तुकोबारायाच्या पालखीचं आज देहू येथील वाड्यातून आजचा पहिला जो मुक्काम देहूच्या बाहेर पहिला मुक्काम असेल त्या आकुर्डीकडं झालं. दुपारच्या नंतर महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निगडीत आला. तिथं थोडा वेळ विसावा घेतल्यानंतर आता तो पुढं आकुर्डीकडं मार्गस्थ होत आहे आणि संध्याकाळी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी ही आकुर्डीत मुक्कामाला असणार आहे आणि 9 आणि 10 तारखेला जगद्गुरू तुकोबारायांची पालखी ही पुण्यात मुक्कामाला असणार आहे. पुणे महानगरपालिकेनं उद्या दोन्ही माऊलींच्या जगद्गुरू तुकोबाची आणि माऊली ज्ञानोबाची पालखी शहरात येत असल्यामुळं महानगरपालिकेनं सर्व शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. परंतु सतत पडणारा पाऊस त्यांच्या प्रयत्नाला अडथळा पण आणत आहे. परंतु वारा ऊन पावसात पालख्या पंढरपूरकडं मार्गस्थच होणार आहेत आणि मग उद्या वाकडेवाडी, विद्यापीठ चौक आदी भागात पालख्यांचं मोठ्या उत्साहात पुणेकर स्वागत करतील आणि मुक्कामाच्या ठिकाणी पालख्या जातील. पुणे महानगरपालिकेनं सर्व आपल्या 110 शाळांच्या इमारती वारकऱ्यांना उतरण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि तिथं सर्व सुविधाही असतील याचं खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळं यावर्षी पुण्यात वारकऱ्यांना तसा काही जास्त त्रास होणार नाही असंच दिसतं आहे. महाराष्ट्र शासनानंही आरोग्य पथकं व पालखी मार्गावर तैनात केलेले आहेत, पालखीबरोबर पण आहेत आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांना उपचारासाठी एअरबसची पण महाराष्ट्र शासनानं व्यवस्था केलेली आहे. इकडं एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई, गजानन महाराज
रुक्माई यांच्या पालख्या पुढे चालतच आहे आणि त्या पालख्याही पंढरपूर गाठण्यासाठी आपलं दररोजचं मार्गक्रमण त्यांचं चालू आहे. काल थोडी पावसानं उसंत दिली आणि आज परत सकाळपासून मुंबई शहराला पावसानं झोडपण्यास प्रारंभ केला. त्यामुळं साहजिकच गेले 5-6 दिवस पडलेला पावसामुळं सकल भागातलं पाण्याचा निचरा झालेला नव्हता आणि आज पडलेल्या पावसामुळं त्यात भरच पडली. त्यामुळं अनेक उपनगराच्या अनेक भागात वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. कुठं वाहतुकीचा मार्ग पण बदलावा लागला होता. आज दिवसभर अधूनमधून मुसळधार पाऊस मुंबई शहरात पडतच होता. इकडं नाशिककडं पण काल हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ढगफुटी काही झाली नाही, परंतु काल रात्रीपासूनच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक शहराच्या वरचा डोंगराचा भाग इथं मुसळधार असा पाऊस सुरू होता. त्यामुळं गोदावरीला पहिलाच पूर आज आला आहे आणि ह्या पहिल्या पुरातच जे नाशिक शहराच्या पुराचं एक खूण म्हणून समजली जाते त्या दुतोंडी मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत गोदावरीचं पाणी आलेलं आहे. याचा अर्थ अर्ध्याच्या आसपास नाशिक शहर पुराखाली उडालेलं असणार हे नक्कीच आहे. आज तिकडं त्र्यंबकेश्वरकडे पडलेल्या जोरदार पावसामुळं त्र्यंबकेश्वर ते नाशिक दरम्यान रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या रस्त्याच्या कामाच्या तिथं पिंपळगाव नजीक जो पर्यायी रस्ता केलेला आहे तो रस्ताच या पावसामुळं वाहून गेला आणि त्यामुळं त्र्यंबकेश्वर ते नाशिक या दरम्यानची वाहतूक जवळपास 5 तास खंडित झालेली होती. आजचा पाऊस असा सर्व नाशिक परिसरात तर जोरदार आहे. इकडं पुण्याकडं पण सुरूच आहे. पुण्याकडंही आज माळींच्या जवळ अजून आणखी यंदा ही दरड कोसळली आहे. त्या दरडीखाली कोणाचं काही जीवितहानी झाल्याची वृत्त नाही, परंतु दुसरीकडे जी घटना घडली आहे म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये, तिथं कचरा डेपोच्या तिथं कचऱ्याचा ढीग एका त्या कचऱ्याच्या ह्याच्यात असलेल्या कामगाराच्या खोल्यावर पडला आणि त्यामुळं एका खोलीत 15 ते 16 जण दबले गेल्याचं वृत्त पण आहे. तर हा यंदाचा पाऊस हा तसा मनाला आल्हाद देणारा असा नाही असंच म्हणावं लागेल, कारण तो बरसतो तर एकाच दिवसात तो 400-500 मिलीमीटर पाणी खाली सोडतो आणि त्यामुळं मग लोकांना त्रास सहन करावा लागतो. इकडं खडकवासला धरण पूर्ण भरलेलं असल्यामुळं त्याचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यास काल रात्रीपासूनच प्रारंभ झाला होता. आज दुपारी त्या पाण्याचा वेग थोडा कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं मुठा नदीला पूरसदृश्य परिस्थिती असून पुणे शहरातील भिडेपूल ही पाण्याखाली गेलेला आहे. इकडं कोल्हापूरकडं ही पंचगंगेनं धोक्याची पातळी जवळपास धोक्याच्या पातळीला स्पर्श केला आहे. वारणाही भरून वाहत आहे. महाबळेश्वर, मेंढा या परिसरात पण जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि पाऊस नाही तो मराठवाडा, मराठवाड्यात पण आज धाराशिव आणि जिल्ह्यात सकाळपासून काल रात्रीपासूनच थोडा फरक होता आणि आज सकाळी 2-3 वेळेस चांगलीच पावसानं संततधार धरलेली होती. त्यामुळं खरीप
पेरणी लवकरच लोक करतील अशी आशा हरकत नाही. आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.